आपण 296 ओवीपर्यंत आलो. एकूण आत्ता जो काही भाग आपण पाहतो त्याच्यामध्ये स्थितप्रज्ञ कसा असतो त्याचा उल्लेख ज्ञानदेवांनी केलेला आहे, म्हणजे भगवंतांनी केलेला आहे. आता स्थितप्रज्ञ काही शब्द त्याच्या संदर्भामध्ये येऊन गेले आहेत म्हणून हा उल्लेख करते की स्थितप्रज्ञ, आणि ही जी कल्पना आहे गीतेतली स्थितप्रज्ञ ही अत्यंत महत्त्वाची, सर्वात महत्त्वाची कल्पना आहे की जे काही भगवंतांना सांगायचं आहे, अर्जुनाला जे काही सांगायचं आहे ते सांगताना अर्जुनाच्या पुढे आदर्श काय हे त्यांनी ठेवलेले आहे. आपल्याला जसं असतं ना, आपल्या पुढे काहीतरी आदर्श पाहिजे, त्याच्यासारखं आपण व्हावं असं आपल्या मनामध्ये आलं पाहिजे. तर भगवंतानी अशा प्रकारे जे आदर्श ठेवले आहेत अर्जुनाच्या पुढे, त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे स्थितप्रज्ञ. आणि पुढेही ज्या गोष्टी आपल्याला त्याच्या पुढचे आदर्श म्हणून आपण पाहणार आहोत, त्या सगळ्या जर तुम्ही ह्या स्थितप्रज्ञ या कल्पनेशी तुलना करून पाहिल्या तर त्या सगळ्यांमध्ये स्थितप्रज्ञच आपल्याला दिसतो. मग तो ध्यानयोगी असो, कर्मयोगी असो, तो ज्ञानयोगी असो, किंवा पुढे गुणातीत असो, जे काही सांगितलं आहे ते सगळं स्थितप्रज्ञाचंच वर्णन आहे. आणि त्यामुळे ही सर्वात महत्त्वाची अशी गीतेतली संकल्पना आहे. सर्वात महत्त्वाची, ह्याचबरोबर मी आणखी एक सांगते की ही अशी कल्पना तोपर्यंत कुठल्याही ग्रंथामध्ये आलेली नव्हती, नाही वेदामध्ये, नाही उपनिषदामध्ये. म्हणजे उपनिषदांनी तशा प्रकारचं वर्णन केलं होतं, पण हा जो शब्द आहे स्थितप्रज्ञ इतका बरोबर त्याचा अर्थ सुचवणारा स्थितप्रज्ञ, ज्याची प्रज्ञा स्थित आहे तो स्थितप्रज्ञ. आणि कशामध्ये स्थित आहे हे आता आपल्याला कळून चुकले की तो आत्मस्थ आहे आणि आत्मज्ञ आहे. हे मी गेल्या वेळेला सांगितलं होतं. तो आत्मज्ञ आहे, त्याला आत्म्याचं पूर्ण ज्ञान आहे, आणि आत्मा हा परमात्माशी कसा संयुक्त आहे ह्याचं त्याला ज्ञान आहे. आणि त्यामुळे तो आत्मज्ञ आहे, आत्म्याचं ज्ञान असणारा आहे. आणि त्याचबरोबर तो आत्मस्थ आहे, त्याची बुद्धी ही त्या ठिकाणी स्थित आहे. त्याची बुद्धी मी शरीर या ठिकाणी विखुरलेली नाही, की मी शरीर म्हटल्यानंतर मग शरीराचे सगळे लोभ आणि सगळे मोह आणि सगळ्या गोष्टी मग त्याच्यामध्ये येतात. तर ह्या स्थितप्रज्ञामध्ये ते काही नाही. आणि म्हणून आणखीन एक शब्द त्याच्यामध्ये येऊन गेला, तुम्हाला लक्षात असेल की त्याला समाधीस्थ असं म्हटलेलं आहे. म्हणजे तो समाधी अवस्थेमध्ये असतो. जो स्थितप्रज्ञ असतो तो समाधी अवस्थेमध्ये असतो, समाधी अवस्थेमध्ये. आता या ठिकाणी मी गेल्या वेळेलाही सांगितलं की समाधी याचा चुकीचा अर्थ घेऊ नका की आपण कुठल्या तरी योग्याची समाधी किंवा ज्ञानेश्वरांची समाधी अशा प्रकारे आपण त्याचा जो अर्थ घेतो तो तर इथे मुळीच नाही. पण त्याचबरोबर समाधी हा शब्द पातंजल योगामध्ये पण आलेला आहे. पतंजलींनी सुद्धा समाधी अवस्था ही अगदी सर्वात उच्च अवस्था असं जे सांगितलेलं आहे, त्या ठिकाणी जो समाधी अवस्था म्हणजे काय हे जे काही पतंजलींनी सांगितलंय ते अशा प्रकारचं ती समाधी नाही आहे. लक्षात घ्या, पतंजलींनी सांगितलेली समाधीची अवस्था अशी आहे की जो माणूस ज्याची शरीराची काही हालचालच होत नाही, शरीराची काही हालचाल नाही, त्याला शरीराच्या कोणत्या गरजाही नाही, म्हणजे अन्नाचीही गरज नाही, अन्न पाण्याची गरज नाही, झोपेची गरज नाही, अशी काहीतरी म्हणजे एक वेगळ्या प्रकारची अवस्था की शरीरापासून पूर्णतः दुरावलेला
अशी समाधीची अवस्था पतंजलीने सांगितलेली होती. या ठिकाणी ती अवस्था नाही. कारण गीतेमध्ये सांगितलेला स्थितप्रज्ञ हा समाधीस्थ त्याला म्हटलंय, पण तो कर्म करतो, तो कर्म करणारा आहे. तो काही शरीराने असा पूर्णतः काही हालचाल नसलेला असा तो नाही आहे. तर तो पतंजलीच्या समाधी अवस्थेतला स्थितप्रज्ञ नाही. त्याचप्रमाणे विनोबा असं म्हणतात की अष्टांग योगामध्ये जी समाधी सांगितली आहे ती पण ही समाधी नव्हे. हां, नुसतं मी आता एवढंच वाक्य सांगते, कारण अष्टांग योगातली समाधी हा जो काही प्रकार आहे तो आपण 6व्या अध्यायामध्ये पाहणार आहोत. त्या ठिकाणी मी त्याचं सगळं विवरण करेन. पण ह्या ठिकाणी फक्त एवढंच सांगते की विनोबांनी असं म्हटलेलं आहे की ही अष्टांग योगातली, अष्टांग योग 6व्या अध्यायामध्ये सांगितलं आहे, तर ही अष्टांग योगातली समाधी नव्हे. विनोबा असं म्हणतात की ही वृत्ती समाधी आहे. वृत्ती असते ना, आपली मनोवृत्ती, आपली मनोवृत्ती आपल्या बुद्धीची अवस्था आहे, आपल्या मनाची अवस्था आहे. तर ही वृत्ती समाधी आहे. आता वृत्ती समाधी याचा अर्थ की आपण सर्वसामान्य माणसं ज्या वृत्तीने वागतो, आपल्याला पहा किती आपण शरीरामध्ये आणि शरीराच्या सगळ्या एकूण शारीरिक जीवनामध्ये, मानसिक भावनिक जीवनामध्ये किती गुंतलेलो असतो की आपल्याला तेच आपलं जीवन वाटतं. तर म्हणजे आपली वृत्ती कशी असते तशा प्रकारची असते. बरोबर आहे की शरीरामध्ये, मनामध्ये, मनाच्या भावनांमध्ये गुंतलेली. आणि मग हा जो क्रम आहे की मन कुठे, इंद्रिय कुठे आहेत, मन कुठे, हे कायम डोक्यात ठेवायचं आहे आपण. तर ती बुद्धीसुद्धा त्याची ही मग तशाच प्रकारे आपल्या सामान्य माणसांची बुद्धीसुद्धा त्या मनाबरोबर वाहवत जाते. इंद्रियांच्या सुखांमध्ये ती गुंतलेली असते, अडकलेली असते. तर अशी बुद्धी त्याची नाही. आणि म्हणून विनोबा म्हणतात की ही वृत्ती समाधी आहे. लक्षात आलं? तर ही स्थितप्रज्ञाची जी अवस्था असते ती समाधी अवस्था असते. पण समाधी म्हणजे काय हे आपण लक्षात घ्यायचं. तर आता हे एकूण आपण स्थितप्रज्ञाचं सगळंच विवेचन पुढे करतो आहोत. तर आत्तापर्यंत पाहिलेल्या भागामधला हा सर्वात महत्त्वाचा एक भाग आहे आणि तो सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे. आता पुढे आपण जाऊया. 297 ओवी की स्थितप्रज्ञ कसा, त्याची वृत्ती कशी असते. कारण ही शेवटी मानसिक, भावनिक किंवा बुद्धीची वृत्ती आहे की जी आपल्या सामान्य माणसांची नसते. तर ही आंतरिक अवस्था आहे, बाह्य समाधी नाही. शरीराची हालचाल न करणं ही बाह्य समाधी झाली, बरोबर आहे. पण ह्याची जी अवस्था आहे ही आंतरिक अवस्था आहे, त्याची वृत्ती समाधी आहे. तर तो कसा असतो हे आता आपण पुढे पाहतो. 97 ओवी पाहतो. त्याच्या आधी थोडासा उल्लेख करते हा, म्हणजे इथे मी वाचताना एकदम लक्षात आलं म्हणून. गेल्या वेळेला कदाचित असा उल्लेख केला नसेल, आत्ता मला बोलता बोलता हे सुचलं. आपण जी 94 ओवी पाहिली ना, नाना दुःखी प्राप्ती जयासी उद्वेगू नाही चित्ती, हे जे आपण पाहिलं ना, नाना दुःखी प्राप्ती, कितीही दुःख प्राप्त झालं तरीसुद्धा ज्याचं मन उद्विग्न होत नाही असं वर्णन केलेलं आहे. आता ह्याचं एकदम मला ते पाहिल्यानंतर सुचलं म्हणून सांगते की ह्याचा असा अर्थ घेऊ नका की त्या माणसाला जो स्थितप्रज्ञ आहे, समाधिस्थ ज्याला म्हटलेलं आहे, त्या माणसाला सुख दुःख काही कळतच नाही असं नव्हे. सुख काय दुःख काय त्याला कळतं.
त्याची बुद्धी काही अशी झालेली नाही आहे की त्याला सुखाची अवस्था दुःखाची अवस्था कळत नाही, किंवा हिवाळा आणि हे काय उन्हाळा ह्यातला फरक त्याला कळत नाही. तसा फरक कळत नसेल एखाद्याला तर काहीतरी शारीरिक व्याधी झाली आहे समजावं. फरक कळलाच पाहिजे. हिवाळा आणि उन्हाळा यातला फरक आपल्याला कळलाच पाहिजे, तसा तो त्यालाही कळतो. किंवा एखादा स्पर्श, समजा काटा टोचला तर नाही गुलाबाच्या फुलासारखा स्पर्श झाला असं जर त्यांनी म्हटलं तर कुठेतरी त्वचेमध्ये काहीतरी विकार झालाय समजावा आपण. तर असं नाही आहे, म्हणजे त्याला हे कळत नाही असं नाही. सुख दुःख कळत नाही अशी त्याची अवस्था नाही. त्याला सुखही कळतं, त्याला दुःखही कळतं. पण ह्या सुखाच्या परिस्थितीमध्ये हुरळून जात नाही आणि दुःखाच्या परिस्थितीमध्ये खचून जात नाही, अशा प्रकारची त्याची वृत्ती झालेली असते. तो दुःखाने उद्विग्न होत नाही. इथे जे म्हटलंय ना की जयासी उद्वेगू नाही चित्ती, त्याच्या मनामध्ये उद्विग्नता येत नाही, तो उद्विग्न होत नाही दुःखाने, शांत राहतो. उद्विग्न होत नाही म्हणजे काय, दुःखाची परिस्थिती असली तरी सुद्धा शांत राहतो, स्थिर राहतो. आपण सामान्य माणसं दुःखाच्या परिस्थितीमध्ये इतकी काही गडबडून जातो की त्याच्यामध्ये आपल्या हातून अनेक चुका होतात, नको त्या गोष्टी घडतात. तर आज हा जो माणूस आहे हा अत्यंत शांत राहतो दुःखाची परिस्थिती असली तरी. आता पहा, आपण रामायण महाभारत ह्याचा जर आपण विचार केला, हे जे ग्रंथ आहेत ना हे अशासाठी वाचायचे असतात की त्याच्यातून आपल्याला आदर्श काय हे आपल्याला कळत असतं, चांगलं काय, आपण कसं व्हावं हे आपल्याला कळत असतं. आता रामायण महाभारत यातल्या ह्या व्यक्तिरेखा बघा, राम काय, लक्ष्मण काय, किंवा महाभारतामध्ये युधिष्ठिर काय, सगळे पांडवच. विशेषतः युधिष्ठिर की ज्याला धर्माचं ज्ञान होतं, त्याप्रमाणे तो वागत असे, विवेकी होता. तर युधिष्ठिर काय, किंवा भीष्म काय, विदुर काय, किती मोठ्या व्यक्ती आहेत. पण त्यांच्या जीवनामध्ये दुःख आलं नाही का, त्यांच्या जीवनामध्ये अपमान आले नाहीत का? सगळ्या ह्या व्यक्तींच्या जीवनामध्ये ह्या सगळ्या परिस्थिती आलेल्या आहेत. किंवा सीता काय, द्रौपदी काय, कुंती काय, आपण जर विचार केला तर किती अपमान, किती आपत्ती ह्या स्त्रियांनी सुद्धा सहन केलेले आहेत, पण शांतपणे, स्थिरपणे. आता सीता रामाबरोबर वनवासामध्ये गेली, सगळं नाही तर केवढं राजवैभव तिच्या आलेलं होतं वाट्याला, त्या सगळ्याचा त्याग करून ती आपल्या पतीबरोबर वनवासाला गेली. सगळ्या संकटातून गेली, सगळ्या परिस्थितीतून गेली, आणि शेवटी पुन्हा तिचा त्याग करण्याची वेळ रामावर आली. ते रामाचंही दुःख होतं, असं नाही की रामाने काहीतरी अन्याय केला आहे, रामाचंही ते दुःख होतं. पण महत्त्व कशाला द्यायचं, तर प्रजेला महत्त्व द्यायचं, आपल्या सुखदुःखांना महत्त्व द्यायचं नाही. ही रामाची व्यक्तिरेखा आहे. तर म्हणजे अशा ह्या सगळ्या व्यक्ती जर आपण पाहिल्या तर ह्या सगळ्या व्यक्ती कुठल्याही परिस्थितीमध्ये शांत आणि स्थिर राहिलेल्या आहेत. हे जे आहे ना, म्हणजे आपलं काय होतं की आपण ह्या सगळ्या परिस्थितींमध्ये असं काही गुरफटून जातो, आणि दुःख म्हणजे दुःख होणार नाही असं नाही, दुःख तर होतंच. आता पहा, दुःखाच्या परिस्थितीमध्ये स्थिर माणूस कसा राहतो, थोडंसं जास्ती सांगते पण मला सांगावं असं वाटतं म्हणून मी सांगते की दुःखाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा माणूस स्थिर कसा राहतो आणि विचलित कसा होतो ह्याचं उत्तम उदाहरण महाभारतामध्ये आहे. की पहा, अभिमन्यूचा मृत्यू झाला अत्यंत अन्यायाने आणि अत्यंत निर्दयपणे त्याला आणि अधर्माने
6 माणसांनी एकत्र योद्ध्यांनी त्याच्यावरती हे करून त्याला, तो बेशुद्धावस्थेत होता, शस्त्रविहीन होता, अशाही अवस्थेमध्ये गदेचा वार त्याच्या माथ्यावरती घातला आणि त्याला मृत्यू आला. आता अभिमन्यूचा मृत्यू घडल्यानंतर श्रीकृष्ण आणि अर्जुन ह्यांची परिस्थिती पहा. श्रीकृष्णालाही खूप दुःख झालं, कारण अभिमन्यू हा श्रीकृष्णाचा भाचा होता. एवढंच नाही तर अत्यंत लाडका होता, अत्यंत लाडका होता. म्हणजे का लाडका होता तर अभिमन्यूमधले सगळे गुण त्याला माहिती होते आणि ह्या गुणांना अगदी म्हणजे त्याचं चीज झालं पाहिजे या गुणांचं, यासाठी अभिमन्यूला श्रीकृष्णाने स्वतः शिक्षण देऊन वीर केलं होतं. आता त्याचा जो काही मृत्यू त्यांनी पाहिला, श्रीकृष्णाला दुःख झालं नसेल. युधिष्ठिराच्या तोंडी वाक्य आहेत महाभारतामध्ये की अरे कृष्णा, तू सुद्धा तुझ्या डोळ्यातले अश्रू लपवू शकला नाहीस. म्हणजेच त्याच्याही डोळ्यामध्ये पाणी आलं ना. आता हे कृष्णाची अवस्था. अर्जुन हा अभिमन्यूचा पिता, अर्थात मामाला कमी दुःख होतं आणि पित्याला जास्त दुःख होतं अशी ती परिस्थितीच नव्हती. जितका पित्याला तो प्रिय होता तितकाच कृष्णालाही तो प्रिय होता. पण अर्जुनाची स्थिती पहा. त्याला ज्या वेळेला त्या अभिमन्यूच्या मृत्यूचं वृत्त कळलं, त्यावेळेला त्यांनी काय केलं की ह्या मृत्यूला, माझ्या ह्या अभिमन्यूच्या मृत्यूला जो कारणीभूत झाला जयद्रथ, त्या जयद्रथाचा उद्या सूर्यास्ताच्या आत मी वध करीन अशी प्रतिज्ञा तो करून बसला. कृष्णालाही लक्षात आलं की ही प्रतिज्ञा केवढी कठीण आहे आणि ही काय ह्यांनी केलं, अर्जुनाने केलं. म्हणजे अभिमन्यूच्या दुःखापेक्षा अर्जुनाने केलेल्या प्रतिज्ञेचं जास्ती दुःख कृष्णाला झालं. इतकी ती कठीण प्रतिज्ञा होती. शेवटी कृष्णालाच खूप गोष्टी निभावून घ्याव्या लागल्या त्या संदर्भामध्ये. पण अर्जुनाने ही जी प्रतिज्ञा केली ती त्याला तर धोक्याची होतीच, पण संपूर्ण पांडव पक्षाला धोक्याची होती. कारण अर्जुन जर समजा त्याचा वध तो करू शकला नसता सूर्यास्ताच्या आत, तर पांडव पक्षाचा पूर्ण म्हणजे अर्जुनावरती सगळं खरं म्हणजे निभावलेलं होतं आणि तो गेला असता तर पुढे पांडव पक्षाची हानी म्हणजे विचाराही आपण करू शकत नाही, इतकी प्रचंड हानी झाली असती आणि पराजय झाला असता. म्हणजे ही प्रतिज्ञा किती अविचाराने केलेली आहे. ही असा अविचार हा ज्या वेळेला मन स्थित नसतं त्यावेळेला घडतो. मी मुद्दाम हे सांगितलं की स्थित मन असताना काय घडतं, दुःख सुद्धा उद्विग्नतेकडे जात नाही. दुःख होतं पण त्यावरती नियंत्रण ठेवता येतं. पण ज्या वेळेला स्थित अवस्था नसते त्यावेळेला आपल्यासारखी सामान्य माणसं आपण अशा काहीतरी भयानक परिस्थितींमध्ये आपल्या स्वतःलाच घालून घेतो. आपलंही नुकसान करतो, इतरांचंही नुकसान करतो. रागाच्या भरात आपण काय काय बोलतो सगळ्यांना परिचित आहे. आपणच असं नाही, आपण जरी रागवत नसलो तर इतर माणसांचे राग आपण पाहिलेले असतात. तर ह्या ज्या स्थिर वृत्ती नसली की काय होतं ह्याची ही उदाहरणं आहेत. मी आता एकदम ते पाहिलं आणि मनामध्ये हे सगळं आलं म्हणून मी सांगितलं. आता आपण पुढे जाऊया. आता 97 ओवी पाहतो. 297. जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण चंदुका जैसा आधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे. नीट लक्षात घ्या. ह्या ओवीमध्ये जो सर्वत्र सदा सरिसा हा एक भाग आहे आणि पुढचा भाग वेगळा आहे. वेगळा म्हणजे त्याच्याशी जोडून पण
तो वेगळा आपण अर्थ त्याचा लक्षात घ्यायचा आहे. परिपूर्ण चंदुका जैसा अधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे. म्हणजे काय की जो स्थितप्रज्ञ असतो तो सर्वत्र सदा सरिसा. सरिसा ह्याचा अर्थ काय? सारखा, सम, म्हणजे समत्व बुद्धी. त्याची बुद्धी समत्व बुद्धी असते सर्वत्र आणि सदा. कुठलीही परिस्थिती असो, कोणीही माणसं असो, त्याची बुद्धी समत्व बुद्धी असते. सरिसा असतो तो कसा सरिसा असतो तर पुढे त्याचं उदाहरण आहे की परिपूर्ण चंदुका जैसा अधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे. म्हणजे परिपूर्ण चंदू ह्याचा अर्थ की पूर्णचंद्र. पूर्णचंद्र, पौर्णिमेचा चंद्र, पूर्णचंद्र. पूर्णचंद्र जसा, आता असं वाचा हा, प्रकाशा माझी अधमोत्तम न म्हणे, असं वाचा. ही ओवी अशी वाचायची. पूर्णचंद्र जसा प्रकाशा माझी अधमोत्तम न म्हणे. थोडे शब्द इकडचे तिकडे करा की अर्थ बरोबर लागेल. की पूर्णचंद्र जो असतो तो त्याचं चांदणं सर्वत्र असतं. मग हा अधम आहे, अधमोत्तमी ह्याचा अर्थ हा अधम आहे म्हणून ह्याला प्रकाश द्यायचा नाही, आणि हा उत्तम आहे म्हणून त्याला प्रकाश द्यायचा. लक्षात आलं? असं चंद्र कधी म्हणत नाही. त्याचा प्रकाश, पूर्णचंद्राचा प्रकाश सर्वत्र सारखा असतो. मग तो अधमालाही मिळतो आणि उत्तमालाही तितकाच मिळतो. त्याच्यामध्ये काही फरक नसतो. असा ही ओवीतले शब्द थोडेसे इकडे तिकडे करून अशी जर आपण ओवी वाचली ना, म्हणजे ओव्या कशा वाचाव्यात हे नेहमी लक्षात ठेवायचं की अर्थ स्पष्ट होतो. अगदी मी तर अशी ज्या वेळेला शिकत होते त्यावेळेला मी अशी खूण करायची की हा शब्द इकडे आहे, तो शब्द इकडे आहे, असं केलं की अर्थ आपल्याला लागतो. अशी ओवी वाचायची असते. परिपूर्ण चंदुका जैसा अधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे. त्याचा प्रकाश सर्वत्र सम असतो. ऐसी अनवच्छिन्न समता. अनवच्छिन्न ह्याचा अर्थ कधीही न बदलणारी. परिस्थिती काही असू दे, माणसं कोणीही असू दे, अनवच्छिन्न म्हणजे कधीही परिवर्तन न होणार, त्याच्यामध्ये कधी बदल होत नाही. समता आहे ती तशीच आहे. अनवच्छिन्न समता, कधीही न बदलणारी समता. जसं इथे सांगितलं ना की अधम असला की त्याला कमी प्रकाश द्यायचा, उत्तम असला की जास्त द्यायचा. हे परिवर्तन झालं ना, बदल झाला ना आपल्या ह्याच्या वागण्यामध्ये. तसा चंद्र करत नाही. त्याप्रमाणे अनवच्छिन्न समता ह्याचा अर्थ कधीही न बदलणारी समता. भूतमात्री सदयता. भूतमात्री सदयता म्हणजे सगळ्या भूत मात्र. मात्र असा जेव्हा शब्द वापरला जातो त्यावेळेला त्याचा अर्थ सर्व असा असतो. भूतमात्र म्हणजे सर्व, म्हणजे माणसं असोत, आपल्या जवळची असोत, परकी असोत, शत्रू, कोण जे कोण असेल ते, किंवा प्राणी असोत, सृष्टी असो, काही असो, भूतमात्री सदयता. सदयता म्हणजे दया, दयेची वृत्ती. कोणी असो की हा आपला आहे म्हणून त्याच्यावर कृपा करायची, आणि तो परका आहे म्हणून त्याच्याशी कसंही वागायचं, त्याला निष्ठुरपणे वागवायचं असं नाही. भूतमात्री सदयता. आणि पालटू नाही चित्ता कवणे वेळे. म्हणजे कधीही ती बदलत नाही. पुन्हा ते सांगितलंय. म्हणजे बघा त्याचं किती महत्त्व आहे की ज्या वेळेला ना एखाद्या ओवीमध्ये
तोच विचार दोन दोनदा येतो, किंवा आत्ता सांगितलाय पुन्हा पुढच्या काही ओव्यांमध्ये तोच विचार सांगितलाय, तेव्हा तो अतिशय महत्त्वाचा असतो, म्हणून तो दोनदा. जसं आपल्याला असतं ना, एकदा वाचलं की काही वेळेला लक्षात राहत नाही, दुसऱ्यांदा वाचावं लागतं, तिसऱ्यांदा वाचावं लागतं ना. तसं आहे गीतेमध्ये तेच विचार पुन्हा पुन्हा का आले. काहींनी अशी टीका केली आहे की काय इथेही तेच म्हटलंय तिथेही तेच म्हटलंय, याला काय अर्थ आहे. असं नाही आहे, समजावून सांगितलंय. भगवंत अर्जुनाला समजावून सांगतायत, तसं ज्ञानदेव आपल्याला समजावून सांगतायत की हे आपण लक्षातच ठेवायचं आहे, आणि म्हणून पुन्हा 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 ते सांगतायत. आणि पालुटू नाही चित्ता कवणे वेळी, जी सदयता आहे ती सगळ्यांना आहे. आणि सगळ्यांना म्हणजे ह्याचाही अर्थ लक्षात घ्या की या ठिकाणी तुकारामांनी सांगितलंय ना, जे की दया तिचे नाव, काय पुढे सांगितलंय मी हे तुम्हाला, दया तिचे नाव, संतांचे पालन आणिक निर्दालन, काय अधमांचे किंवा काहीतरी शब्द आहे तिथे सांगितलेलं आहे. मी ही तुकारामांचं वचन मी आधीही सांगितलं, कुठेतरी लिहिलं असेल तुम्ही. दया तिचे नाव म्हणजे दया कशी करायची की ठीक आहे. आता म्हणूनच तुकाराम आणखी म्हणतात की देव्हाऱ्यावरी विंचू चढे त्याशी देवपूजा न आवडे, तेथे पैजाऱ्याचे काम अधमासी अधम, असं तुकाराम म्हणतात ना, ते त्याच आहे अर्थी आहे की आला आपण देवपूजा करतो आणि दिसतोय विंचू. आता विंचू दिसल्यानंतर तो काय अगदी देवाची भक्ती करायला आलाय का, असं नाही आपण म्हणायचं की आलाय बघा देवाच्याकडे आलाय म्हणजे तू देवाची भक्ती करायला नाही. तो विंचू येऊन आपल्यालाच चावेल हे आपण लक्षात घ्यायचं. म्हणजे अधम आहे तो, अधमासी अधम असं तुकारामांनी जे म्हटलंय ना, तर ते भूतमात्री सदयता ह्याचा अर्थ अशा प्रकारे घ्या की असा अर्थ नाही की आणि म्हणूनच कृष्णाने पांडवांना सगळ्या कौरवांच्या विरुद्ध लढायला लावलं. ह्याचं कारणच तसं आहे की सदयता म्हणजे सगळ्यांवरतीच दया करायची असं नाही, की जिथे नाही तिथे नाही करायची. फक्त स्थितप्रज्ञाचं वर्णन करताना या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. गोमटे काही पावे तरी संतोषे तेणे नाभी भवे, जो ओखटेनी नागवे विषादासी. म्हणजे गोमटे म्हणजे चांगलं काहीतरी झालं, आपल्याला अनुकूल काहीतरी झालं, आपल्याला हवं ते काहीतरी घडलं म्हणजे गोमटे. गोमटे काही पावे म्हणजे हवं ते मिळालं, तरी संतोषे तेणे नाभिवा भवे म्हणजे संतोषाने अगदी हुरळून जायचं नाही, उचंबळून जायचं नाही. आणि जो ओखटेनी नागवे विषादासी म्हणजे विषाद झाला तरी सुद्धा खचून जायचं नाही. ओखटेनी नागवे न आगवे म्हणजे त्या विषादाला आपण पहा, आगवे म्हणजे त्याला आपण धरूनच बसतो. काही दुःख झालं, एखादी दुःखाची घटना घडली की आपण त्याच्यातून बाहेरच पडत नाही. ही जी परिस्थिती असते ना, ही परिस्थिती की त्या दुःखाला, त्या विषादाला आपण मुळी कवटाळूनच घेतो, त्याला आपण सोडतच नाही. दुःख आणि शोक ह्याच्यामध्ये हा फरक आहे की दुःख होतं काहीतरी घडल्यानंतर, जे कृष्णाचं आता मी सांगितलं, दुःख झालं त्याला, शोक झाला अर्जुनाला. शोक जो असतो ना, ते मनामध्ये तेच चिंतन, त्याच्यातून आपण बाहेरच जर पडलो नाही तर मग आपल्या हातून काहीतरी चुकतं. तर दुःख तर होणारच, पण त्या दुःखाच्या ह्या प्रसंगातून सुद्धा त्या दुःखाला कवटाळून बसायचं नाही आणि आपण खचून जायचं नाही. ऐसा हरिख शोक रहितू. हरिख म्हणजे हर्ष. शोक आत्ताच मी सांगितलं, दुःख आणि शोक ह्यामध्ये फरक आहे.
तर दुःखच एवढं नाही तर त्याचा शोक जेव्हा होतो ती परिस्थिती. हर्ष आणि शोक रहितू म्हणजे ज्याला कशाचा फार मोठा हर्ष नाही, ज्याला फार मोठा शोक नाही, जो आत्मबोध भरितू म्हणजे आत्मबोध म्हणजे काय, आत्मज्ञान ज्याला ज्याच्यामध्ये ज्याच्या अंतःकरणामध्ये भरलेलं आहे. आत्मज्ञान आत्मबोध म्हणजे आणि आत्मज्ञान हा शब्दही मी आधी वापरला आहे, त्याचा अर्थही मी सांगितला आहे, पण पुन्हा सांगते की आणि हे कधीच विसरू नका, मी पुन्हा पुन्हा सांगत जाते काही गोष्टी, पण आत्मज्ञान ह्याचा अर्थ मी आत्मा आहे, मी शरीर नाही. हा विचार, त्याचं चिंतन आणि मग त्याचा अनुभव, त्याला आत्मबोध म्हणतात. तर आत्मबोध भरितू म्हणजे आत्मज्ञानाने ज्याचं अंतःकरण भरलेलं आहे, जो शरीराला विसरला आहे, म्हणूनच त्याला सुखदुःखांमध्ये तो हे होत नाही, कारण शरीराला जो विसरलेला आहे, जो आत्मबोध भरितू तो जाणपा प्रज्ञायुक्तू, तो जाणपा प्रज्ञायुक्तू धनुर्धरा. अर्जुना, असा जो माणूस असतो ज्याला आत्मबोध ज्याच्या अंतःकरणामध्ये भरलेला आहे, तेच त्याचं जीवन झालेलं आहे, असा जो असतो तो माणूस प्रज्ञायुक्त म्हणजेच स्थितप्रज्ञ. प्रज्ञा काय आहे? प्रज्ञा म्हणजे जी बुद्धी आहे, त्या क्रमाचा विसर पडायला देऊ नका. तो जो क्रम आहे, त्याची जी बुद्धी आहे, प्रज्ञा आहे, ती मनाशी संयुक्त नाही, कारण मन हे इंद्रियांकडे खेचलं जातं, तर त्याची बुद्धी ही मनाशी संयुक्त नाही आहे, तर त्याची बुद्धी आत्म्याशी संयुक्त आहे आणि आत्मा परमात्म्याशी संयुक्त आहे. तर अशा प्रकारे हा जो मी क्रम सांगितला आणि ऊर्ध्व रेषेतला, आणि मी हेही शब्द वापरले होते, आठवत असेल तर पहा, की अधोमुख आणि बहिर्मुख व्हायचं नाही, तर अंतर्मुख आणि ऊर्ध्वमुख व्हायचं. आठवतं ना? कारण मी असाच तो क्रम सांगितला की इंद्रिय जे कोणी त्यावेळेला नसेल त्यांनी पुन्हा नीट लक्षात घ्या मी काय सांगितलं होतं ते, की हा जो क्रम आहे ऊर्ध्व रेषेतला आहे, व्हर्टिकल लाईनमधला आहे. कसा? तर सर्वात खाली इंद्रिय, त्याच्यावरती मन, त्याच्यावरती बुद्धी, त्याच्यावरती आत्मा, आणि तो आत्मा परमात्म्याशी संयुक्त, हा असा क्रम आहे. तर ज्या वेळेला आपण अधोमुख होतो म्हणजे आपली बुद्धी मनाशी संयुक्त होते, मन इंद्रियांशी संयुक्त होतं आणि इंद्रिय सगळी विषय सुखांमध्ये व्यग्र असतात. तर ह्याला म्हणायचं कारण इंद्रिय बाह्यमुख असतात, त्यांना बाह्य जगच दिसत असतं. तर अशा प्रकारे कधीही अधोमुख व्हायचं नाही आणि बाह्यमुख व्हायचं नाही, नेहमी ऊर्ध्वमुख. अगदी शब्द हे लक्षात ठेवा, आणि हे संपूर्ण आपण ज्ञानेश्वरी पाहताना हा विचार तुमच्या मनामध्ये कायम राहू दे की आपण ऊर्ध्वमुख व्हायचे. ज्याला पुढे अनेक शब्द उद्धार वगैरे अशा प्रकारचे अनेक शब्द, आपला उद्धार आपणच करून घ्यायचा असतो वगैरे अशा प्रकारचे विचार जे आलेले आहेत, तो जो उद्धार आहे तो घडवायचा असेल तर आपण अशा दिशेने गेले पाहिजे. अधो म्हणजे खालच्या दिशेने आणि बाह्य दिशेने आपण राहता कामा नये. म्हणजे प्रज्ञ हे स्थितप्रज्ञ हे अर्जुनालाच नाही तर आपल्याला सुद्धा आपल्या पुढेही एक आदर्श म्हणून त्यांनी ठेवलेला आहे, हे आपण कायम लक्षात ठेवायचं. आता पुढे पहा, खूप सुंदर आहे हे. पुढच्या ज्या ओव्या आहेत ना त्या फार सुंदर आहेत, पण त्या ओव्याचा अर्थ पाहताना मी तो वरती जो श्लोक आहे ना त्यातल्या एका
शब्दाचा उल्लेख करणार आहे आणि त्या शब्दाचा अर्थ कसा घ्यायचा हे आपण पाहणार आहोत. आता आधी ओव्या पाहूया. का कूर्म जिया परी. नाही, मी आधी तो श्लोकच सांगते तुम्हाला. श्लोकातला तो शब्द सांगते. म्हणजे ज्ञानेश्वरांचे विचार कसे वेगळे आहेत ते आपल्याला जास्ती चांगल्या प्रकारे समजू शकेल. तो वरचा जो श्लोक आहे ना, त्यातला यदा संहरते चायम कूर्मोंगानी इव सर्वशः असा पहिला भाग आहे. त्यातला जो फक्त एवढाच भाग आहे ना, तो लक्षात घ्या. संहरते कूर्मोंगानी इव सर्वशः एवढाच शब्द अंडरलाईन करून टाका. तेवढाच शब्द अंडरलाईन करून टाका. कूर्मोंगानी इव सर्वशः म्हणजे कूर्म म्हणजे काय? कासव. कूर्म म्हणजे कासव. हा जो श्लोक आहे, ह्या श्लोकामध्ये काय म्हटलंय की कूर्म म्हणजे कासव जसं आपली सगळी इंद्रिय आवरतं त्याप्रमाणे माणसाने आपली इंद्रिय आवरावी. अशा प्रकारे ह्या श्लोकाचं अर्थ घेता येतो. हां, आपली इंद्रिय आवरावी. आता हा जो श्लोक आहे, ह्या श्लोकाचा अर्थ ज्या वेळेला शंकराचार्यांनी, लक्षात घ्या मी फार महत्त्वाचा भाग सांगते आणि हे आपल्याला पूर्ण माहितीच असलं पाहिजे गीता आणि ज्ञानेश्वरी शिकणाऱ्याला, की शंकराचार्यांनी या श्लोकाचा अर्थ कसा घेतला की कूर्म आपली सगळी इंद्रिय जशी आवळून घेतो, आपल्या अंगाच्या आत घेतो, निश्चित पडून राहतो. म्हणजे हा दगड आहे असं इतरांना वाटावं, हे कासव आहे हे सुद्धा पटकन लक्षात येऊ नये, इतकी ती सगळी इंद्रिय, त्याचं तोंड, त्याचे हात पाय सगळं आत गेलेलं असतं. हे कूर्म जसं ते सगळी आपली इंद्रिय आवळून घेतो, आत घेतो, त्याप्रमाणे माणसाने सुद्धा सतत आपली इंद्रिय आवरूनच घेतली पाहिजे. इंद्रियांवरती पूर्ण असंच हे केलं पाहिजे की इंद्रियांना त्यांच्या विषयांपासून दूरच केलं पाहिजे आणि ती पूर्णतः आतमध्ये म्हणजे त्या बाह्यमुख त्यांचं जे आहे इंद्रियांचं ते अंतर्मुख करून टाकलं पाहिजे, असा विचार शंकराचार्यांनी मांडला. आणि त्यामुळे हे फार म्हणजे हे जे निरनिराळे विचारवंत आहेत ना, त्यांच्या विचारांमध्ये कसा भेद आहे हे आपल्याला आपण लक्षात घेतलंच पाहिजे. तर शंकराचार्यांनी असा अर्थ ह्या श्लोकाचा घेतल्यामुळे त्यांनी पुढे असं सांगितलं, म्हणून हा श्लोक फार महत्त्वाचा आहे की त्यांनी असं सांगितलं की इंद्रिय सतत अंतर्मुखच करून टाकायची, बाह्यमुख त्यांना राहायलाच द्यायचं नाही. आणि मग हे कधी साधू शकतं, तर त्यासाठी माणसाने सगळ्या प्रपंचाचा, घरादाराचा, आपल्या सगळ्या सांसारिक जीवनाचा त्याग करायचा आणि संन्यास घ्यायचा. हां, शंकराचार्यांनी ह्या श्लोकावरती आधारित त्यांचे पुढचे खूप विचार आहेत संबंध त्या भाषामध्ये, की पूर्ण ही अवस्था आपल्याला प्राप्त होण्यासाठी, कारण आपण संसारात राहिलो, आपण प्रपंचात राहिलो की आपलं म्हणजे आपण नकळत ह्या सगळ्या सुखदुःखांमध्ये गुरफटत जातो. तर ते जर टाळायचं असेल तर सगळ्या प्रपंचाचा, सगळ्या घरादाराचा त्याग करून संन्यास घ्यायचा आणि ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, परमात्मज्ञान याच मार्गाने मोक्ष साधायचा. संन्यास कशासाठी घ्यायचा, तर शेवटी आपलं अंतिम ध्येय काय, तर मोक्ष साधायचा. तर तो मोक्ष साधण्यासाठी
अशा प्रकारे आपण बाकी सगळ्याचा त्याग करून आपल्या शरीराला पूर्णतः विसरून आपण संन्यास घ्यायचा, असा अर्थ या श्लोकाचा शंकराचार्यांनी घेतला. आणि त्यामुळे शंकराचार्यांचं जे भाष्य आहे गीतेवरचं, त्यामध्ये आपल्याला असं दिसतं की त्यांनी संन्यास हाच मार्ग सांगितलेला आहे. ज्याला मोक्ष साधायचा त्याला ज्ञानप्राप्ती आणि संन्यास हाच मार्ग आहे असं शंकराचार्यांनी सांगितलं. आणि त्याचा प्रभाव आपल्या समाजावरती इतका पडला त्या सगळ्या विचारांचा की माणसं सगळं म्हणजे अगदी लहान अवस्थेमध्ये असताना सगळ्याचा त्याग करून संन्यास घेणं हेच त्यांना आवश्यक वाटायला लागलं. तुम्ही पहा, ह्या ज्ञानेश्वरांचे वडील सुद्धा त्यांचं विवाह झाला, पण त्यांना त्या विवाहामध्ये काहीच स्वारस्य नव्हतं. त्यांनी वैवाहिक जीवन ते जगलेच नाही आणि घरादाराचा त्याग करून बायकोला न सांगता, आई वडिलांना सुद्धा न सांगता संन्यास घेतला. ही अशा प्रकारची वृत्ती आपल्या समाजामध्ये निर्माण व्हायला हे असे विचार कारणीभूत झाले, हे लक्षात घ्यायचं आहे. असे विचार कारणीभूत झाले. आता शंकराचार्यांनी तेच सांगितलं, जो सांख्य योग म्हणून जो आहे ना, त्या सांख्यांनी पण तेच सांगितलं होतं की ज्ञान मार्गानेच आणि संन्यासानेच आपण मोक्षाप्रत जाऊ शकतो, हे त्यांनी सुद्धा सांगितलं होतं. म्हणजे पहा, शंकराचार्यांनी तेच सांगितलं, सांख्यांनी तेच सांगितलं, पुढेही मग अनेकांनी तशाच प्रकारचे विचार मांडायला लागले. एकूण आपला सगळा समाज ह्याच वृत्तीचा झाला की संन्यास घे. आपण आपला इतिहास लक्षात घेतला पाहिजे की आपल्यावरती इतकी आक्रमणं झाली, आपण बेसावत का राहिलो? इतके आक्रमक आपल्या देशामध्ये येत आहेत, आपण बेसावत का राहिलो? आपला इतिहास या सगळ्याशी जोडलेला आहे, या तत्वज्ञानाशी जोडलेला आहे की आपण बेसावतच राहिलो. पण सगळ्याचा त्यागच करायचा, कशाचा विचारच करायचा नाही. येऊ देत, आक्रमक येत आहेत, काय त्यांचं चालायचं चालू दे, आम्हाला काही त्याच्यामध्ये काही गम्यच नाही. ही वृत्ती जर माणसाने धरली तर आक्रमक नाही येतील. भारतासारख्या भूमीमध्ये, ज्याला सुवर्णभूमी असा ज्याचा उल्लेख केलाय, अशा भूमीमध्ये का नाही येतील आक्रमक? कित्येक काळापासून आपल्या भूमीमध्ये हे आक्रमक येत राहिले. ह्याचं कारण आपल्या ह्या तत्वज्ञानाचा परिणाम किंवा ह्या जे काही विचार आहेत. आता गीतेचा हा जो विचार आहे तो खरं म्हणजे असा नाही आहे, आणि त्याचा जो अर्थ शंकराचार्यांनी लावला त्याचा परिणाम समाजावरती फार मोठ्या प्रमाणात झाला. अगदी अलीकडेपर्यंत तो प्रभाव आपल्या समाजामध्ये जाणवत होता आणि अशी परिस्थिती निर्माण झाली. आता ज्ञानेश्वरांचा काळ हा त्यानंतर बऱ्याच नंतरचा काळ, 12वं शतक, 1290 म्हणजे खरं 1290 म्हणजे 13वं शतक, 1290 त्यांनी ज्ञानेश्वरीचं निरूपण केलेलं आहे. 1290 हो 90 बरोबर. तर नाही, माझा थोडा घोटाळा होते काहीतरी, मी एकदा खात्री करून ह्या, कारण ही शतकं आणि ते ह्याच्यामध्ये कुठेतरी माझा गोंधळ झाला आहे, तर मी एकदा खात्री करून पुन्हा सांगेन. पण हे 12वं शतक धरून चाला तुम्ही, 12वं शतक. आता हे शंकराचार्यानंतरचा बराचसा काळ गेलेला आहे आणि त्यानंतरचा हा काळ आहे. आणि समाजामधली ही जी वृत्ती आहे, ही वृत्ती कशी चुकीची आहे हे ज्ञानदेवांना सांगायचं आहे. आणि त्यांनी
पहा कसा आता अर्थ घेतलाय आपण. आता त्या ओव्या पाहूया, ज्ञानेश्वरांच्या ओव्या पाहूया की जिथे तो अर्थ वेगळा घेतला गेलेला आहे. ते काय म्हणतात, का म्हणजे किंवा म्हणजे जे प्रज्ञायुक्त माणूस कसा असतो हे सांगताना किंवा असं म्हणून त्यांनी ओवीला सुरुवात केली. किंवा कूर्म जिया परी उवाईला आवेव पसरी ना इच्छावशे आवरी आपुले आपण. म्हणजे कूर्म ज्याप्रमाणे उवाईला ह्याचा अर्थ हवं तर, पाहिजे तर, त्याच्या इच्छेनुसार किंवा हवं तर असं घ्या, पाहिजे तर. उवाईला म्हणजे हवं तर, पाहिजे तर. अवेव म्हणजे अवयव, उवाईला अवेव पसरी. हवं तर अवयव पसरतं. कूर्म कसं असतं, आणि ह्या ज्ञानेश्वरांनी केवळ आपले विचार सांगितले तसं नाही, खरोखरच कूर्म असं असतं की ज्या वेळेला धोका असेल त्यावेळेला ते आपलं अंग आवरून घेतं, आणि ज्या वेळेला परिस्थिती चांगली असते, अनुकूल असते, त्यावेळेला ते पसरतं, आपले अवयव पसरतं. बरोबर म्हणजे त्यांचं निरीक्षण अगदी बरोबर आहे, आणि म्हणून तो अर्थ चुकलेला नाही. आणि त्यांनी काय म्हटलं, उवाईला अवेव पसरी, हवं तर अवयव पसरेल. जर त्याला पाहिजे असेल, इंद्रियांना जर आता आपल्याला अन्नाची तर गरज आहे, पाण्याची तर गरज आहे, झोपेची तर गरज आहे, सगळ्या अशा ज्या काही थोड्याफार शरीर धारणेसाठी असलेल्या ज्या गरजा आहेत त्या तर आपल्या पूर्ण व्हायला पाहिजेत. तर म्हणजे मग त्यावेळेला अवेव पसरी म्हणजे इंद्रियांनी अन्नाचं ग्रहण केलं पाहिजे, जिभेनी ते अन्न त्याची चव लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे उवाईला अवेव पसरी नाहीतर, ना म्हणजे नाहीतर इच्छावशे आवरी. म्हणजे जर त्याला लक्षात, माणसाला जर असं लक्षात, हा स्थितप्रज्ञ कसा असतो की बाबा पाहिजे तेवढं खाल्लं, पाहिजे तेवढीच निद्रा घेतली, आणि मग इच्छावशे ते आवरतो आणि इच्छावशे तो पसरतो. लक्षात आलं. म्हणजे कूर्माचं हे बरोबर निरीक्षण ज्ञानदेवांनी केलेलं आहे की कूर्म काही सतत आपली सगळी इंद्रिय आवरून बसलेलं नसतं, ते हवं तेव्हा आवडतं, हवं तेव्हा पसरतं. आणि तेच ज्ञानदेवांनी बरोबर निरीक्षण या ठिकाणी सांगितले आहे. आणि ते आपल्याला जरूर असतं, स्थितप्रज्ञाला सुद्धा जरूर असतं की तो माणूस आहे, त्याला शरीर धारणेसाठी काहीतरी गोष्टी कराव्या लागतात, त्याला काही कर्मही करावी लागतात, की तो आपलं हालचाल न करता एकाच ठिकाणी बसून राहिला असा स्थितप्रज्ञ गीतेमध्ये सांगितलेलाच नाही आहे की एका ठिकाणी आळशासारखा बसून पडून राहिलेला स्थितप्रज्ञ नाही. खूप लोकांची अशी समजूत आहे की स्थितप्रज्ञ म्हणजे काही करायचं नाही, आपलं पडून राहायचं, असेल माझा हरी तर देईल खाटल्यावर, असं काही नाही. तो कर्म करतो, त्याची इंद्रिय हवी तेव्हा पसरतात आणि इच्छावशे तो आवडतो. लक्षात आलं. तर हा अर्थ अगदी म्हणजे कासवाचं बरोबर निरीक्षण करून सांगितलेला असा अर्थ आहे, आणि तो आपण लक्षात घ्यायचा आहे की आपल्याला सुद्धा आपण हवं तेव्हा तेवढंच आपण घ्यायचं आहे, आणि नको तेव्हा आपण ते टाळायचं आहे. तैसी इंद्री, आता पुढे ते म्हणजे की कूर्माचं उदाहरण देऊन आता पुढे ज्ञानेश्वर काय म्हणतात, तैसी इंद्रिये आपैती होती. म्हणजे इंद्रिय आपैती ह्याचा अर्थ माणसाच्या स्वाधीन होणं. हां, इंद्रिय माणसाच्या स्वाधीन होणं, इंद्रिय माणसाच्या ताब्यात असणं. हां, ताब्यात असणं, हवी तेव्हा पसरता आली पाहिजे, हवी तेव्हा आवरता आली पाहिजे. म्हणजे माणसाचं इंद्रियांवरती नियंत्रण असणं. बरोबर आहे. तर
आपैती ह्याचा अर्थ अगदी छान आहे आणि तो लक्षात घ्या की आपैती इंद्रिय कशी व्हायला पाहिजे. आपैती म्हणजे स्वाधीन होणं किंवा आपल्याला वश होणं, त्याचा उपयोग आपल्याला हवा तसा आपल्याला करता येणं. इंद्रिये आपैती होती जयाचे म्हणितले करीती. हां, आता काय मी सांगायलाच नको. जयाचे म्हणितले करीती, तो म्हणेल तसं इंद्रिय वागतात. तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. हां, त्याची जी प्रज्ञा आहे ती स्थित प्रज्ञा आहे हे तू जाण. त्याची जी प्रज्ञा आहे ती स्थित प्रज्ञा आहे असं हे तू जाण. आता हे जे आहे ना की इंद्रिय आपैती होती म्हणजे आपला ताबा इंद्रियांवरती असणं, हे सांगत असताना म्हणजे गीतेवरतीच असं नव्हे पण मी एक रामकृष्ण परमहंसांचं एक त्यांच्या जीवनातली एक हे सांगते की ते सुद्धा जे काही सांगत असत तत्त्वज्ञान, तर इंद्रियांवरती आपला ताबा कसा असला पाहिजे हे सांगताना ते एक गोष्ट सांगायचं. रामकृष्ण परमहंस एक गोष्ट सांगायची आणि ती फार सुंदर गोष्ट आहे आणि ती आपण अशी ऐकली ना की अशी कायम लक्षात राहण्यासारखी गोष्ट आहे. नीट ऐका. ते अशी गोष्ट सांगायची की एक छोटा मुलगा, अगदी लहान, एक चालायला लागलेला असा छोटा मुलगा आणि त्याचे वडील रस्त्याने जात आहेत. तो मुलगा वडिलांचं बोट धरून चालला आहे, त्याला काही फारसं कळत नाही. तर समोरून त्यांना असं दिसतं की 2 शिपाई आहेत आणि मध्ये एक माणूस आहे. तर तो लहान मुलगा आहे, त्याला काय माहिती नाही ही कोण माणसं, वेगळी जरा पोशाखातली वगैरे माणसं पाहिल्यानंतर तो असं म्हणतो की बाबा हे कोण आहेत. तर त्याचे बाबा सांगतात की हे ते बाजूचे आहेत ना ते शिपाई आहेत आणि तो मधला आहे ना तो चोर आहे. हो का असं म्हणतात. पुढे चालतात. पुढे चालत असताना पुन्हा असं त्याला दिसतं की 2 शिपाई आहेत आणि मध्ये एक माणूस आहे. तर तो एकदम म्हणतो की बाबा बाबा तो बघा चोर. तर त्याचे बाबा म्हणतात की अरे नाही नाही तो चोर नाही आहे, तो राजा आहे. तर तो मुलगा म्हणतो मगाशी तर तुम्ही सांगितलं की 2 बाजूला शिपायांमध्ये माणूस असला की चोर असतो, तर हे कसं का मग आता तुम्ही राजा का म्हणतात त्याला. त्यावेळेला त्याचे बाबा त्याला सांगतात की अरे ते मगाशी जे दिसले ना त्या शिपायांचं त्या मधल्या माणसांवरती ताबा होता. तो मधला माणूस त्या शिपायांच्या ताब्यात होता आणि आत्ता जे तुला दिसतंय ना या ठिकाणी तो जो मधला माणूस आहे ना त्याच्या ताब्यात ते 2 शिपाई आहेत. हां, म्हणजे पहा कोण कोणाच्या ताब्यात आहे ह्याला महत्त्व आहे की आपण इंद्रियांच्या ताब्यात आहोत का इंद्रिय आपल्या ताब्यात आहेत ह्याला खूप महत्त्व आहे. आणि ते ह्या ठिकाणी ह्या ओव्यांमध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून ह्या श्लोकाचा अर्थ जो ज्ञानेश्वरांनी घेतलेला आहे ना तो अत्यंत समर्पक आहे आणि आपण तो नेहमी लक्षात ठेवायचा आहे. आता पुढे जाते हां मी. पुढची 303वी ओवी मला वाटतं 303वी. आता अर्जुना आणिकही एक सांगे ना ऐके कवतिक या विषयाते साधक त्यजती नियमे. हां, म्हणजे अर्जुनाला ते म्हणतायत भगवंत की आणखी पण मी एक तुला कवतिक ह्याचा अर्थ इथे असा घ्या एक कौतुकाची गोष्ट, एक अनोखी गोष्ट, एक गमतीची गोष्ट, नवलाची गोष्ट, गमतीची गोष्ट. कवतिक म्हणजे नवल तर आहेच पण त्याच्यात एक गंमत आहे आणि ती कशी आहे ते बघा.
की आता अर्जुना आणि काही एक सांगेन ऐके कवतिक. एक गंमत तुला सांगतो आई, एक नवलाची गोष्ट सांगतोय. काय तर या विषयाते साधक त्यजिती नियमे. म्हणजे जे साधक असतात, हे जे सगळं स्थितप्रज्ञाचं वगैरे हे सगळं वर्णन जे केलेलं आहे ना, ते जे त्या मार्गाला लागले आहे, जे साधक आहेत त्यांच्या दृष्टीने ते बरंचसं वर्णन आहे. आपण खूप सामान्य आहोत त्या दृष्टीने, पण आपण आदर्श म्हणून त्या स्थितीकडे पाहायला पाहिजे. तर साधक कसे, साधक जे असतात ते या विषयाते त्यजिती नियमे. नियमे ह्याचा अर्थ खूप अगदी नियंत्रण करू. नियमे म्हणजे आपण ज्याला नेहमी नियम असं म्हणतो असं नाही, पण नियम ह्याचा अर्थ की या ठिकाणी खूप नियंत्रण करून, अगदी मनावरती, आपल्या बुद्धीवरती अगदी पूर्ण नियंत्रण करून. साधक लोक काय करतात की जे ह्या साधना करतायत, ह्या मार्गाला लागलेले आहेत, ते काय करतात तर या विषयाते त्यजिती म्हणजे ह्या विषयांचा त्याग करतात. ह्या विषयांचा त्याग करतात. श्रोत्रादी इंद्रिये आवरते. श्रोत्र म्हणजे श्रवण. श्रवण आहे, डोळे आपले आहेत, त्वचा आहे, ही पण सगळी इंद्रियच आहेत ना. तर श्रोत्रादी इंद्रिये आवरती म्हणजे त्यांना आवर घालतात की नाही आता हे बघायचं नाही, टी व्ही नाही बघायचा. ठरवायचं मनाशी की नाही आपला वेळ त्याच्यामध्ये नाही घालवायचा. म्हणजे आपण हे नियंत्रण करू शकतो. किंवा ऐकत बसली आहेत गाणी, किंवा काहीतरी कोणाचं तरी स्तुती करतंय कोणतरी, की आपण आपलं अगदी कान लावून आपण ऐकत बसतो. कोण कोणाची निंदा करत असेल तरी आपण कान लावून ऐकत असतो. तर ही जी सगळी श्रोत्रादी इंद्रिय आहेत त्या सगळ्यांना ते साधक आवर घालतात, त्याच्यावरती नियंत्रण करतात. परी रसने नियमू न करीती. रसने म्हणजे काय, रसनेंद्रिय, जीभ सगळ्या बाकीच्या इंद्रियांवरती ते आवर घालतात. अगदी वाटलं एखादी वस्तू दिसती पटकन उचलावी हाताने असा अगदी मोह झाला तरी सुद्धा आपण त्याच्यावरती नियंत्रण आणू शकतो. पण नियंत्रण आणणं कठीण कशावर जातं तर रसनेवरती. रसना आपली जी आहे, रसनेंद्रिय जे आहे, जिभेवरती ताबा आणणं फार कठीण जातं. रसने नियमू न करीती ते सहस्रधा कवळी जती विषयी इही. म्हणजे जे जिभेवर नियंत्रण आणू शकत नाहीत ते मग आपोआपच बाकीच्याही विषयांमध्ये ते गुरफटत जातात. की ज्यांचं जिभेवरती ताबा नाही, मग चला मग सुस्ती आली आहे, नको कामाला जायला, सगळं झालं, अनेक गोष्टी आल्या. किंवा आपल्याला हवं आहे ते हवं आहे आणि ते आपल्याला मिळत नाही, लोभ सुटला आहे, दुसऱ्याच्याकडून चोरी करणं, सगळ्या गोष्टी ज्या येतात त्या अशा प्रकारे येतात की रसने नियमू न करीती ते सहस्रधा कवळी जती. म्हणजे हजारो विषय वासनांच्या ताब्यामध्ये ते जातात. हजारो, सहस्र म्हटलं ना, हजारो विषय वासनांच्या ताब्यामध्ये ते जातात. मग हे पाहिजे म्हणून मग ते पाहिजे, ते मिळालं मग आणि काय पाहिजे, असं सगळं ते वाढत जातं. जिभेवरती नियंत्रण आणणं फार कठीण जातं. आता त्याला उदाहरण किती सुंदर दिलं आहे. जैसी वरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक का घालीजे तरी कैसेनी नाशू निपजे तया वृक्षा. जर वरवर आपली पालवी खुडली आणि मुळाला आपलं पाणी घालतच राहिलं तर त्या वृक्षाचं कसं काय तो नाश होणार, त्या झाडाचा नाश होणारच कसा. मग उलट काय होतं, तो म्हणजे तो जो वृक्ष आहे, ते जे झाड आहे, तो उदकाचेनी बळे अधिके जैसा आडवेनी आंगे फाके.
तैसा मानसी विशोपोखे रसनाद्वारे, म्हणजे तो त्या पाण्याच्या बळाने तो वृक्ष आडवा तिडवा वाटेल तसा आणखी वाढतच जातो. तसं मानसी विशोपोखे रसनाद्वारे, म्हणजे जिभेच्या वरती आपण जर ताबा नाही ठेवू शकलो तर मनामध्ये सगळ्या विषय आपल्याला पोखे म्हणजे त्यांचं पोषण होतं. सगळ्या विषयांचं पोषण, सगळ्या विषयांना आपण नाकारू शकत नाही, त्यांचं पोषणच होतं. पोखे म्हणजे पोषण होणं. जसं त्या पाण्याने त्या वृक्षाचं पोषण होतं, तसं जिभेवरती ताबा नाही ठेवला की सगळ्या विषयांचं पोषण होतं. पुढे तसंच तेच सांगितलंय, येरा इंद्रिया विषय तुटे. येरा म्हणजे बाकीची सर्व इंद्रिय जी आहे, येरा म्हणजे जीभ सोडून बाकीची जी सगळी इंद्रिय आहेत, येरा इंद्रिया विषय तुटे, बाकीच्या विषयांवरती आपण थोडा ताबा आणू शकतो. तैसा नियमू न ये रस हटे, म्हणजे ह्या रसनेंद्रियावरती तसा आपण नियम म्हणजे ताबा, नियंत्रण आपण आणू शकत नाही. का आणू शकत नाही? त्याचं कारण पुढे आहे. जे जीवन हे न घटे येणे विण, म्हणजे रसनेंद्रियावरती ताबा न राहण्याचं कारण इथे सांगितलंय की अन्न तर आपल्याला खाल्लंच पाहिजे. अन्न ही शरीर धारणेसाठी आवश्यक गोष्ट आहे. मग अन्न खायचं म्हटल्यानंतर मग हळूहळू जिभेचे चोचले आपण पुरवतो की अगदी आपण आपल्याला पौष्टिक अन्न किंवा एवढाच आहार वगैरे सगळं माहिती असतं, वाचलेलं असतं, ऐकलेलं असतं, सगळं असतं, पण आपण ते सगळं विसरतो आणि मग शेवटी जिभेचे चोचले पुरवले जातात. जिभेवरती नियंत्रण ठेवता येत नाही, कारण अन्न हे तर गरज आहे. बाकी सगळ्या एवढ्या गरजा नसतात. नाही ऐकलं तरी चालू शकतं, नाही पाहिलं तरी चालू शकतं, नाही स्पर्श कोणाचा आपल्याला झाला तरी सुद्धा चालू शकतं. हे जे आहे, जीभ जी आहे ती अशी आहे की अन्नाची गरज आपण नाकारू शकत नाही. आपलं जीवन त्याच्यावर आधारलेलं आहे. जीवन हे न घटे येणे विण, म्हणजे आपलं जीवन त्याच्यावर आधारलेलं आहे, ते काही सुटू शकत नाही. आणि म्हणून अन्न खाताना मग आपोआपच आपल्याला जिभेवरचा ताबा सुटतो. मग अर्जुना स्वभावे ऐसियाही नियमाते पावे. मी आता ह्या 2 ओव्या एकत्र वाचते हां, कारण त्या 2 ओव्यांचा एकत्र अर्थ आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. दोन्हीमध्ये तसे शब्द आलेले आहेत. मग अर्जुना स्वभावे ऐसियाही नियमाते पावे, जे परब्रह्म अनुभवे होऊनी जाईजे. तै शरीर भाव नासती, इंद्रिये विषय विसरती, जय सोहम भाव प्रतीती प्रकट होय. अशा 2 ओव्या एकत्र आपण लक्षात घ्यायच्या आहेत. का लक्षात घ्यायच्या आहेत? आधीच्या 8व्या ओवीमध्ये 308वी जी ओवी आहे त्यामध्ये एक शब्द आलेले आहे, जय परब्रह्म अनुभवे होऊनी जाईजे. हा शब्द आला हां, तो शब्द. आणि पुढच्या 9व्या ओवीमधला सोहमभाव प्रतीती प्रकट होय. दोन्ही अंडरलाईन करा, दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की जय परब्रह्म अनुभवे होऊनी जाईजे आणि सोहमभाव प्रतीती प्रकट होय. ह्या दोन्हीमध्ये अर्थ जवळजवळ तोच आहे. हेच आणि अर्थ काय आहे? आता आपण संबंध ओवी जर दोन्ही ओव्या जर पाहिल्या तर असं आपल्या लक्षात येईल की मग अर्जुना म्हणजे अर्जुनाला भगवंत म्हणतायत स्वभावे
ऐसियाही नियमाते पावे. म्हणजे ऐसियाही म्हणजे काय की हे जे जिभेवरचा ताबा जो आपल्याला नाही ठेवता येत ना, म्हणजे ते सुद्धा जे नियम किंवा नियंत्रण असायला पाहिजे ते आपल्याला ठेवता येत नाही. ते नियंत्रण सुद्धा आपण साधू शकतो. ऐसियाही नियमाते पावे. लक्षात आलं? ऐसियाही म्हणजे जिभेवरचा ताबा सुद्धा आपल्याला ठेवता येतो. असं नाही आहे की ते कठीण आहे, अगदी दुर्लभच आहे, असं नाही आहे. स्थितप्रज्ञाला ते साधू शकतं. आणि का साधू शकतं तर ऐसियाही नियमाते पावे. आणि कसं स्वभाव आहे, स्वाभाविकरित्या सहजपणे अर्जुना हे साधता येतं. असं नियंत्रण सुद्धा साधता येतं. सगळ्या इंद्रियांवरचं नियंत्रण आपल्याला साधता येतं. कधी? जय परब्रह्म अनुभवे होऊनी जायजे. ज्या वेळेला परब्रह्माचा अनुभव आपल्याला येतो, परब्रह्माचा अनुभव आपल्याला येतो, आत्म्याचा अनुभव आपल्याला येतो. म्हणजे आपण शरीर नाही हे आपण विसरतो आणि आपण आत्मा आहोत आणि आपण परमात्मा आहोत. यामध्ये ज्या वेळेला आपण शिरतो, या भावनेमध्ये, तो परब्रह्माचा अनुभव ज्या वेळेला येतो. आणि पुढे सुद्धा पुढच्या ओवीमध्ये म्हटले तै शरीर भाव नासती. पहा, मी आत्ता जे म्हटलं ना की सगळे शरीराला आपण विसरून जातो. शरीराच्या गरजा म्हणा, शरीराच्या अपेक्षा म्हणा, मला हे हवं आहे, मला हे नको आहे, हे दोन्ही रागद्वेष दोन्ही. हे नको म्हणजे नकोच असंही नाही, हे हवं म्हणजे हवंच असंही नाही. हे जे शरीरामुळे आपल्याला किंवा मनामुळे आपल्याला ह्या जे शरीरभाव निर्माण झालेले असतात ते नासती. म्हणजे त्या सगळ्याचा नाश होतो, शरीरभावांचा नाश होतो. इंद्रिये विषय विसरती. इंद्रियांना त्यांच्या विषयांचा विसर पडतो. इंद्रियांना त्यांच्या विषयांचा विसर पडतो. कधी पडतो? सोहम भाव प्रतिती प्रकट होय. सोहम हा शब्द आपल्याला खूप परिचय आहे. खूप मुलांची नावं ठेवतात, घरांना नावं देतात. सोहम जप म्हणतात, सोहम हा जप म्हणतात. पण तो नुसता शाब्दिक भाव नाही, केवळ शाब्दिक नाही. सोहम भाव आहे. आपल्या आतमध्ये तो पोचला पाहिजे, तो विचार आपल्या आतमध्ये पोचला पाहिजे. बुद्धी असं म्हणत असली पाहिजे की मी सहा अहम. कोण सहा म्हणजे कोण? परमात्मा. सहा अहम सोहम ह्याचा अर्थही आपण न म्हणता काही वेळेला मंत्र म्हणतो, तसं नाही आहे, त्याला काही अर्थ नाही. सहा अहम, मी तोच आहे. मग आता मी तोच आहे म्हटल्यानंतर माझं शरीर आणि माझ्या शरीराच्या सगळ्या ज्या काही वासना आणि इच्छा आणि सगळं जे काय आहे त्याच्यापासून आपण दूर होऊ, तेव्हाच सहा अहमला अर्थ आहे ना, तेव्हाच सहा अहमला अर्थ आहे. तर परमात्मा पहिल्या ओवीतला परब्रह्म अनुभव आणि ह्या दुसऱ्या ओवीतला सोहमभाव प्रतिती हे एकच. म्हणून मी त्या दोन्ही ओव्या एकत्र वाचते. आणि परब्रह्माचा अनुभव, आत्म्याचा अनुभव कसा येतो? मागे एक मला प्रश्न विचारला होता आणि मी त्याला उत्तर दिलं होतं, पुन्हा सांगायची गरज नाही असं मला वाटतं. की हे काही सांगता येत नाही, तो अनुभव आहे.
आता आपल्या त्वचेला एखादी गोष्ट खरखरीत लागते, दुसऱ्या एखाद्या माणसाला ती नाही लागणार. आपल्या त्वचेला येणारा तो अनुभव असतो आणि आपण असं म्हणू शकत नाही, आपण सांगू शकत नाही. एखादी गोष्ट गोड आहे, एखादी गोष्ट कडू आहे. आता कोण कारल्याची भाजी अगदी आवडीने खातं, एखादा माणूस खात नाही. त्याची आवड आहे, ती दुसऱ्या माणसाला ती आवड नाही निर्माण झालेली. म्हणजे हे शेवटी अनुभवच असतात ना. तसा हा सुद्धा अनुभवच आहे, अगम्याचा अनुभव आहे. रहिमन अगम्य सांगितलं होतं, रहिमाचं मी दोहा सांगितलं होता. रहिमन अगम्य, रहिमन बात अगम्य की कहत सुनत, कहन नाही येते, कहत सुनत की नाही, कहत सुनत की नाही. म्हणजे सांगण्याची आणि ऐकण्याची ती गोष्ट नाही. कहत सुनत की नाही. जो जानत है वो कहत नहीं, जो कहत है वो जानत नहीं. हे मी सांगितलं होतं. तर तेच आहे इथे परब्रह्माचा अनुभव काय आहे हे आपण सांगू शकणार नाही. ज्यांना आला आहे त्यांना तो आलेला असतो. आणि लक्षात घ्या की अगदी परब्रह्माचा अनुभव असंच मी म्हणत नाही. थोडासा आपण आपला विचार केला ना, आपल्याला तर काही, मला तर काही आला नाही, तुम्हाला आला नाही असंही मी म्हणत नाही. जो येतो ना अनुभव तो आपल्याला कळला पाहिजे, आपल्याला कळला पाहिजे. आपल्याला दुसऱ्यामध्ये देव दिसला पाहिजे, आपल्याला देव अनुभवता आला पाहिजे. आणि ही गोष्ट घडू शकते. मी कधीतरी माझ्या स्वतःच्या अनुभवांबद्दल बोलीन आणि त्यावेळेला ह्याचा उल्लेख करीन. पण मी आता एवढंच सांगते की अगदी सामान्य गोष्टीचा विचार करा की आपण आपल्या शरीराला कधी विसरतच नाही. असं होत नाही. आपला विचार करून बघा की अगदी काहीतरी भयंकर घडतंय, अगदी कोणाची मुलगी बाळणपण तिचं होते, आईला भूक लागेल का, आईला झोप येईल का? नाही आहे ना. किंवा कोणाचा मृत्यू घडला आहे घरामध्ये, आपल्याला भुकेची जाणीव तरी होते का? नाही. अगदी लहान लहान मुलं सुद्धा शिकत असताना परीक्षा जवळ आली, अभ्यास इतका करत असतात, त्या अभ्यासाच्या नादामध्ये त्यांना किती वाजले कळत नाही, त्यांना झोप येत नाही, त्यांना भुकेची जाणीव होत नाही. आईने सांगावं लागतं, अरे थोडं तरी खा थोडंसं तरी झोप, पण त्याला झोपावंसं वाटत नाही. आता झोप ही तर आपली रोजची खरं म्हणजे गरज आहे, अन्न हे तर आपलं रोजची गरज आहे, पण आपण कधीतरी त्याच्यापासून दुरावू शकतो. म्हणजे सामान्य माणसाला सुद्धा शरीरापासून दूर होण्याचा अनुभव येतो. मग ज्यांना सोहम भावाची प्रतीती आली आहे, ज्यांना परब्रह्माचा अनुभव आला आहे, ती माणसं त्या परमानंदामध्येच वावरत असतात. त्यांना कशाला शरीराच्या गरजा आणि इंद्रियांच्या गरजा कळतील, कशाला त्यांचं ते बहिर्मुख होतील, ते कशाला अधोमुख होतील. ते अंतर्मुखच असतात, ते ऊर्ध्वमुखच असतात. तर असं हे आपण लक्षात घ्यायचं की आपल्या सामान्य माणसाला सुद्धा काही अनुभव येतात आणि मग अशा माणसांना तर ते किती प्रमाणात येत असतील हे आपण लक्षात घ्यायचं. नाही, आता मी इथे थांबते, कारण किंवा नाही एवढ्या ओव्या घेते, कारण पुढचं जे चालेल ना, कंटाळा आला ना. कारण हे जे आहेत ना, ह्या ओव्या ह्यालाच लागू नयेत म्हणून मी फक्त ते घेते. आणि मग पुढचं जे आहे ना, म्हणजे 61व्या श्लोकानंतरच्या ओव्या फार फार महत्त्वाच्या आहेत, त्यानंतर घेते मी. एवढ्या फक्त ओव्या पटकन तुम्हाला लक्षात येतील बघा, आणि तेवढंच मी घेते आता. एरवी तरी अर्जुना हे आया नसे साधना. एरवी ह्याचा अर्थ म्हणजे जोपर्यंत आपल्याला सोहमभावाची प्रतीती येत नाही, ब्रह्माचा अनुभव येत नाही, तोपर्यंत आपली जी स्थिती असते, आपली म्हणजे साधकाची, साधना करत असतो माणूस, पण त्याची स्थिती कशी असते, हे आया नसे साधना. हे म्हणजे काय,
त्या ठिकाणी हे याचा अर्थ इंद्रिय, हे याचा अर्थ इंद्रिय. हे म्हणजे इंद्रिय आयानसे साधना, म्हणजे ही इंद्रिय साधनेला दाद देत नाहीत. आयानसे ह्याचा अर्थ ही इंद्रिय साधनेला दाद देत नाहीत, साधनेला दाद देत नाहीत. हां, कशी दाद देत नाही म्हणजे ना, मी आधी पण एकदा सांगितलं होतं की ही साधना किंवा ह्याच्या उच्च स्थानापर्यंत जाईपर्यंत अडचणी कशा येतात ते ह्या गीतेमध्ये सांगितलं आहे, ज्ञानदेवांनी सांगितलं आहे. ते ह्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. त्यांनी काय म्हटलं आहे की जया ते अभ्यासाची घरिटी, यमनियमांची ताटी, जे मनाते सदा मुठी धरुनी आहाती. हां, म्हणजे कोण माणसं की अशी माणसं की ज्यांनी अभ्यास, आता हे जे आहे ना, अभ्यासाची घरटी, यमनियमांची ताटी, ह्याचा अर्थ लक्षात घ्या. घरटी म्हणजे काय, घर. हां, आणि ताटी ह्याचा अर्थ दार, दार, ताटी. हां, ताटी म्हणजे दार. तर अभ्यासाची घरटी म्हणजे ते राहतातच कशात, म्हणजे राहतात याचा अर्थ भौतिक दृष्ट्या नव्हे, पण त्यांचं मन, त्यांची बुद्धी कुठे असते, अभ्यासाची घरटी. म्हणजे अभ्यास, अभ्यास याचा अर्थ असा की सतत त्याचं चिंतन, त्याचं मनन, तो अभ्यास. जे काही कळलं आहे आपल्याला, जे ज्ञान प्राप्त झालं आहे त्याचं सतत मनन चिंतन करणं म्हणजे अभ्यास. तर अभ्यासाची घरटी, त्याच घरट्यामध्ये ते राहतात, त्याच घरामध्ये ते राहतात, म्हणजे अभ्यासामध्येच ते असतात. आणि यमनियमांची ताटी म्हणजे त्या घराला दार कसलं आहे तर यमनियमांचं दार लावलं आहे. यम आणि नियम हे दोन शब्द लक्षात घ्या, येणार आहेत पुन्हा पुन्हा. यम ह्याचा अर्थ मनावरती नियंत्रण, हां, मनावरती नियंत्रण. आणि नियम ह्याचा अर्थ इंद्रियांवरती, शरीरावरती नियंत्रण. यम नियम, मनावरती नियंत्रण आणि शरीरावरती नियंत्रण. ह्याचीच मुळं दारं लावली आहेत, म्हणजे मग बाहेर जाणारच नाही. इतकं ज्यांनी केलेलं आहे, इतकं ज्यांनी केलं आहे, जे अभ्यासाच्याच घरात राहतात, यमनियमांची ताटीच लावून टाकली आहे, जे मनाते सदा मुठी धरुनी आहाती, आपल्या मनाला मुठीत धरून ठेवलंय त्यांनी, मनाला मुळी बाहेर जायलाच देत नाही, आपल्या मनाला इतकं नियंत्रण आहे, मनाला मुठीत धरून ठेवले. तेही कीजती कासाविसी, या इंद्रियांची प्रौढी ऐसी. म्हणजे ती माणसं सुद्धा, अशी माणसं सुद्धा की जे इतके स्वतःला ह्या सगळ्यापासून जपतात, अशी माणसं सुद्धा इंद्रिय सुखांसाठी काही वेळेला कासावीस होतात. अशी माणसं सुद्धा इंद्रिय सुखाला काही वेळेला कासावीस होतात. सगळी ऋषीमुनींची उदाहरणं आहेत ना अशी. तर इंद्रिय म्हणजे इंद्रियांचं बळ किती आहे असं ते सांगतायत या ठिकाणी, की इंद्रिय किती बलवान आहेत, की एवढं सगळं करून सुद्धा शेवटी इंद्रिय सुखासाठी त्यांचं मन कासावीस होतं. आणि या पुढे म्हटलंय, या इंद्रियांची प्रौढी ऐसी. प्रौढी याचा अर्थच तो सामर्थ्य, इंद्रियांचं सामर्थ्य, इंद्रियांचं बळ असंच आहे. या इंद्रियांची प्रौढी ऐसी म्हणजे इंद्रियांचं बळ असंच आहे, इंद्रियांचं सामर्थ्य असंच आहे. आणि पुढे एक उदाहरण दिलं, जैसी मंत्रज्ञाते विवसी भुलवी का. आता हा ज्ञानेश्वरांचा काळ आहे.
आणि त्या काळामध्ये मंत्र टाकणं, भूत, पिशाच, हडळ ह्या सगळ्या गोष्टी होत्या. तर म्हणजे त्या कल्पना होत्या. ज्ञानेश्वरांच्या समोर जी माणसं बसली होती त्यांच्या मनामध्ये सगळ्या कल्पना होत्या. त्यांना ते खुलवून सांगण्यासाठी ही अशा प्रकारची उदाहरणं आलेली आहेत. आणि म्हणून ते असं म्हणतात, जैसी मंत्रज्ञाते विवसी भुलविका. विवसी ह्याचा अर्थ पिशाच असाही घेता येतो, पण खरा विवसी ह्याचा अर्थ हडळ असा आहे. हडळ, हडळ म्हणतात ना, हडळ. तर ती हडळ जी असते ती मंत्रज्ञ जो असतो त्याला सुद्धा भुलवते, त्यालाही भ्रमात पाडते, त्यालाही शेवटी कळेन असं होतं काय करावं, तो भ्रमात जातो. मंत्रज्ञाते विवसी भुलविका. देखे विषय हे तैसे. हां, असे हे विषय त्यांचं हेच सामर्थ्यच असं आहे. आणि ते सामर्थ्य ह्या साधकाच्या बाबतीत ज्यांनी अभ्यासाची घरटी केली आहे, यमनियमांची ताटी केली आहे, असा जो साधक आहे त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा, म्हणजे जे ऋषी असतात, अगदी योगी असतात, त्यांच्याही बाबतीत काय घडतं, देखे विषय हे तैसे पावती वृद्धी सिद्धी चेनिमिषे मग आकळती स्पर्शे इंद्रियाचीनी. म्हणजे ह्याचा अर्थ नीट लक्षात घ्या. वृद्धी आणि सिद्धी ही योग्यांना, ह्या तपस्व्यांना प्राप्त होते. ही कल्पना तुम्हाला माहिती असेल हो ना, की त्यांना वृद्धी आणि सिद्धी प्राप्त होते. सिद्धी याचा अर्थ ते मनात आणतील ते करू शकतात, आणि वृद्धी याचा अर्थ सगळं वैभव, सगळं ऐश्वर असं त्यांना प्राप्त होऊ शकतं, किंवा ते दुसऱ्याला देऊ शकतात. तर अशा प्रकारची वृद्धी सिद्धी ह्या योग्यांना प्राप्त होते. आणि ती एकदा प्राप्त झाली, हां, आता तो मिशे शब्द जो आहे ना त्याचा अर्थ ह्या ठिकाणी मी सांगते बरं का, की ती वृद्धी सिद्धी ज्या योग्यांना प्राप्त होते त्यांना मग त्याचा प्रयोग करण्याची इच्छा होते, की अरे आपल्याला ही सिद्धी प्राप्त झाली, करून बघावा ह्याचा प्रयोग. ही वृद्धी आपल्याला प्राप्त झाली आहे, मग का नाही आपण सगळं वैभव आपल्याला घ्यायचं, दुसऱ्याला द्यायचं, हे का नाही करायचं. म्हणजे मग त्या वृद्धी सिद्धी चेनी मिशे, म्हणजे त्याच्या मिशे म्हणजे त्याच्या योगानी, त्याच्याबरोबर, म्हणजे वृद्धी सिद्धी प्राप्त झाली योग्याला की त्याच्याबरोबर काय होतं, तर आकळती स्पर्शे इंद्रियाचेनी. म्हणजे त्याचं मन, म्हणजे त्याची इंद्रिय, त्याचं मन मग सगळं त्या वृद्धिसिद्धीला म्हणजे सगळ्या विषय सुखांना आकळून धरतं, त्यांना ते हवंसं वाटायला लागतं. म्हणजे घसरण कशी होते बघा, की इतकी सगळं आपल्याला होऊ नये, इंद्रिय सुखांमध्ये आपण व्यग्र होऊ नये म्हणून एवढा प्रयत्न करून वृद्धिसिद्धी प्राप्त झाली की त्याचा शेवटी परिणाम असा होऊ शकतो. म्हणून मग योगी किंवा हे ऋषी तपस्वी हे अशा स्थितीला जातात. तिये संधी मन जाये. संधी ह्याचा अर्थ पेच. आपण 2 लाकडातली संधी असं म्हणतो ना, म्हणजे 2 लाकडातला पेच असा त्याचा अर्थ असतो ना, तोच अर्थ इथे आहे. तिये संधी मन जाये, म्हणजे त्या मन त्या पेचात अडकतं, वृद्धिसिद्धीच्या पेचात अडकतं असा त्याचा अर्थ आहे. वृद्धिसिद्धीच्या पेचात मन त्यांचं अडकतं. मग अभ्यासी ठोठावले ठाये, म्हणजे सगळा अभ्यास राहिला बाजूला, ठोठावले जिथल्या तिथेच राहतो. सगळा आत्तापर्यंत केलेला अभ्यास, सगळा सायास प्रयत्न सगळे जिथल्या तिथे राहतात. ऐसे बळकटपण आहे इंद्रियांचे. आता इथे आज आपण थांबू. पुढचा जो श्लोक आहे ना त्याच्यामध्ये फार महत्त्वाचा शब्द आहे.
पुढे पाहणार आहोत.